ख्रिस्तामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन करिंथकरास पहिले पत्र याचा 15 अध्याय 3 ते 4 वचन. करिंथकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय 3 ते 4 वचन. कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हा सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला, तो पुरला गेला. शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठविण्यात आले. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियजनो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वात सलाम. आजच्या मन्ना करता निवडलेला शास्त्रभाग करिंथकरास पहिले पत्र याचा 15 अध्याय आणि 3-4 ही वचन आपण वाचलेली आहेत. ही खरी सुवार्ता जी पौलाने ऐकली त्याने ती करिंथकराच्या मंडळीस सांगून टाकलेली आहे. तो म्हणतो, कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला, तो पुरला गेला. शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले. आणि ही खरी सुवार्ता पौल करिंथकराच्या मंडळीत सांगता की येशू ख्रिस्त आम्हा प्रत्येकाच्या पापासाठी मारला गेला. एवढंच नाही, पण परमेश्वराने त्याला मेलेल्यातून उठवलं. तो पुरला गेला, पण तिसऱ्या दिवशी देवाने त्याला मेलेल्यातून उठवलं. आणि माझ्या प्रियानो, या खऱ्या सुवार्तेवर जो कोणी विश्वास ठेवतो, देवाचं वचन सांगते की त्याचे तारण होते. आणि म्हणून ही खरी सुवार्ता आज आम्हाला देखील सांगण्यात येत आहे. देवाच्या वचनाच्या द्वारे ज्याप्रमाणे पौलाने करिंथकराच्या मंडळीला लिहिलं, देवाचं वचन सांगते रोमकराच्या पत्रात 10 अध्याय आणि 9 आणि 10 वचन जर आपण वाचलं की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. आणि या
खऱ्या सुवार्तेवर जो कोणी विश्वास ठेवतो आणि मुखाने कबूल करतो, दोन गोष्टी पौल रोमकराच्या मंडळीस देखील सांगतो. येशू ख्रिस्त हा प्रभू आहे हे मुखाने कबूल करशील. दुसरी गोष्ट, देवाने त्याला मेलेल्यातून उठवलाय असा अंतकरणात विश्वास करशील तर तुझे तारण होईल. कारण जो कोणी अंतकरणात विश्वास करतो तो, परमेश्वराचं वचन सांगते, तो नीतिमान ठरतो. जो कोणी मुखाने कबुली करतो त्याचे तारण होते. आणि म्हणून माझ्या प्रियानो, या खऱ्या सुवार्तेवर तुम्ही आणि मी विश्वास करायला पाहिजे की खरोखर येशू ख्रिस्त हा प्रभू आहे आणि शास्त्राप्रमाणे परमेश्वराने त्याला मेलेल्यातून उठवलेला आहे. तर तुम्ही नीतिमान ठरून देवबाप तुमचे तारण करणार आहे. आणि म्हणून ही खरी सुवार्ता, ही चांगली बातमी, ही गोड बातमी तुम्हाकडे आलेली आहे की तुमच्या आमच्या पापासाठी ख्रिस्त मरण पावलेला आहे. तो पुरला गेला, पण परमेश्वराने त्याला मेलेल्यातून उठवलेला आहे. या गोष्टीवर जर तुम्ही आणि मी विश्वास करतो तर देवबाप तुमच्या आणि माझे तारण करेल. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवबापा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या देवाच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतोय प्रभू. जी खरी सुवार्ता आज तू आम्हाला सांगितलेली आहेस, ज्याप्रमाणे पौलाने करिंदकराच्या मंडळीत सांगितलं प्रभू, तुझ्या वचनातून आम्ही देखील ऐकलं. आज अनेक काय तारणासाठी प्रभू इतरत्र भटकत असतील, पण परमेश्वर बाप्पा तुझ्या वचनातून आज आम्ही ऐकलं. परमेश्वर बाप्पा, जो कोणी तुझ्यावर विश्वास करील, मुखाने कबुली करून अंतकरणाने विश्वास ठेवील प्रभू, त्या प्रत्येकाचे तू तारण कर. ही खरी सुवार्ता दुसरी कुठलीच नाही प्रभूची. परमेश्वर बाप्पा, या सुवार्तेवर विश्वास ठेवण्यासाठी प्रत्येकाची सहायता कर. परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो प्रभूजी, खरोखर प्रत्येकाने या सुवार्तेवर विश्वास करावं अशी कृपा प्रत्येकाच्या जीवनावर तू कर बापा. जे तारणासाठी भटकत आहेत त्यांना ही सुवार्ता कळू दे आणि त्यांचे तू तारण कर. येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो, म्हणून तो एक आमेन. प्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.